आज मी तुमच्यासाठी शेवपुरीची कडक पुरी ही घरी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी मी 2 बाउल मैदा घेतलेला आहे। याप्रमाणे आपण 2 बाउल मैदा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये लागणारे साहित्य पाहूया। मीठ घेतले 1 टीस्पून आणि आता आपण 1 टीस्पून ओवा घेतलाय आणि तो खलबत्त्यामध्ये आपण कुटून घ्यायचा आहे आणि 1 टीस्पून जिरं घेतलेलं आहे तेही त्यात घालून घेत आहे आणि थोडंसं जाडसर असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण पिठामध्ये आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे। आणि आता तेल मी घेतलंय, तेल मोठा चमचा तेल मी त्यात ओतून घेतलेलं आहे। अंदाजे 3 टेबलस्पून तेल असेल। ते पिठाला आपण चांगलं चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पुऱ्या खुसखुशीत अशा होतील। याप्रमाणे तेल चोळून झालेलं आहे पिठाला। आता मी थोडं थोडं पाणी घालून असं घट्टसर पीठ मळून घेणार आहे बघा। याप्रमाणे आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि व्यवस्थित आपण पीठ एकदम परत मळून घ्यायचं आहे आणि आता त्या पिठाचे मी 4 गोळे तयार करून घेणार आहे आणि त्यातलाच एक गोळा घेऊन मी थोडंसं पीठ लावून लाटून घेणार आहे, पोळी लाटून घेणार आहे। आपल्याला पोळी लाटायची ती चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची आहे बघा याप्रमाणे। आणि आपण फोकच्या साहाय्याने त्याला होल करून घेऊया म्हणजे आपल्या पुऱ्या फुगणार नाही, कडकच राहतील। अशा चपट्या अशा पुऱ्या तयार करायच्या आहेत, त्यामुळे फोकच्या साहाय्याने आपण त्याला होल करून घेत आहोत। आणि आता छोटा ग्लास घेऊन मी त्याच्यावरती त्या साइजच्या पुऱ्या करत आहे। तुम्ही एखाद्या डब्याचं झाकण घेऊनही पुऱ्या करू शकता। याप्रमाणे छोटी साइज मी घेतलेली आहे। याप्रमाणेच आपण सगळ्या पुऱ्या करून घेणार आहोत बघा। याप्रमाणे आपल्या पुऱ्या तयार झाल्या आहेत। आता एका कढईमध्ये मी तेल घातलंय आणि ते गरम झाल्यानंतर आपल्याला पुऱ्या सोडायच्या आहेत। याप्रमाणे तेल आपलं गरम झालेलं आहे आणि पुऱ्या मी त्यात टाकून घेत आहे। जेवढ्या मावतील तेवढ्या पुऱ्या टाका। मी 12-15 पुऱ्या टाकून घेतलेल्या आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो टू मीडियमच ठेवायची आहे, फास्ट ठेवायची नाही, नाहीतर पुऱ्या आतून व्यवस्थित भाजल्या जाणार नाही। आणि आपल्याला लालसर होईपर्यंत पुऱ्या आलटून पलटून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम आपली स्लो किंवा मीडियमच ठेवायची आहे आणि ह्या रंगावरती, तांबूस रंगावरती आपल्याला पुऱ्या तळून काढायच्या आहेत। याप्रमाणे आपण पुऱ्या सगळ्या तळून काढणार आहोत आणि याप्रमाणे आपल्या पुऱ्या खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेल्या आहेत। या पुऱ्यांपासून आपण शेवपुरी बनवू शकतो। याप्रमाणे मी शेवपुरी बनवून दाखवत आहे तुम्हाला। कांदा, टोमॅटो, बटाटा घालून घेतला आहे, गाजर आणि बीट किसून घेतलेला आहे आणि चाट मसाला घातला आहे आणि त्यामध्ये आता मी चटण्या घालते। आंबट चटणी, गोड चटणी आणि कोथिंबीर पुदिन्याची चटणी, मिरचीची आणि लसूण आणि लाल मिरचीची चटणी घालून घेत आहे आणि त्यामध्ये मी चणा डाळ, शेव, बारीक शेव घालून घेत आहे। अशी आपली शेवपुरी तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ही शेवपुरी एन्जॉय करा।